आहे. आय होप तुम्हाला आवडेल ही रेसिपी. तर चला आपण आता सुरू करूया प्रॉन्स मसाला बनवायला. तर हे प्रॉन्स मी मॅरिनेट करून ठेवलेले आहेत एक रात्री. तर तुम्ही जर का गडबडीत असाल तर अराउंड 3 to 4 आवर्स मॅरिनेशन करून ठेवलं तरीही सफिशियंट आहे. आणि हे बघा मी दाखवून देते. सिंपल मॅरिनेशन आहे. मीठ टाकलेलं आहे, हळद आहे आणि थोडंसं लिंबूचा रस टाकलेला आहे. तर हे बघा असं आहे. आणि ह्याच्यामध्ये ना प्रॉन्समध्ये 2 रेषा असतात. युजली लोक फक्त एकच रेष काढतात इकडची. तर असं करू नका. दोन्ही साईडला वरतून आणि खालून दोन्ही साईडनी जी ब्राऊन कलरची रेष असते ना ती काढून टाकायची. तर सिंपल प्रोसेस आहे. असं कट करायचं आणि ती रेष निघते बोटांनी, किंवा तुम्ही एक अशी छोटीशी टूथपिक घेऊन असं काढलं तरी सुद्धा ती रेष निघून जाते. पण दोन्ही रेषा काढणं खूप गरजेचं आहे. तर अजूनही तुम्हाला जर का समजलं नसेल कसं क्लीन करतात प्रॉन्स, तर तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता. चॅनलवरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. आय एम शुअर तुम्हाला त्याच्यामध्ये एकदम क्लिअरली कळेल की प्रॉन्स कसे क्लीन करतात ते. ओके, तर हे मी क्लीन करून मॅरिनेट करून ठेवले आहेत. एक रात्र मॅरिनेट केलंय. तुम्ही 3 to 4 आवर्स मॅरिनेट करू शकता. आणि साधारण मी अर्धा किलो प्रॉन्स घेतलेले विकत, पण क्लीन केल्यानंतर त्याच्यावरचे जे कवरिंग आहे ते क्लीन केल्यानंतर एवढं प्रमाण झालेलं आहे. तर साधारण हे मला वाटतं 300 किंवा 350 ग्राम प्रॉन्स असतील. आणि हे असे मीडियम साईजचे प्रॉन्स आहेत. टायगर प्रॉन्स पण नाही म्हणता येणार, पण दिस इज द साईज ऑफ द प्रॉन्स. टायगर प्रॉन्स आवडत असतील तर यू कॅन गेट टायगर प्रॉन्स टू. सो दिस इज द क्वांटिटी. आणि हे असं मॅरिनेशन हळद, मीठ आणि लिंबाचं करून ठेवायचं आहे. सो आवर प्रॉन्स आर रेडी टू गो इन द मसाला. तर आता आपल्याला करायचं आहे ह्याच्यासाठी मसाला. तर आपण आता त्याची तयारी करूया. चला. प्रॉन्स मसाला तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 कांदे. त्यातला एक कांदा आपण रफली चॉप करणार आहोत आणि दुसरा कांदा आपण असा बारीक कट करून ठेवायचा आहे. हे बघा असं बारीक चॉप करायचं आहे आणि ह्याला आपण साईडला ठेवून देणार आहोत. दुसरा कांदा रफली चॉप करायचा आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. त्यालाही आपण असं फक्त 2 पीसेसमध्ये असं कट करून साईडला ठेवणार आहोत. आणि एक मोठं टोमॅटो घ्यायचा आहे. टोमॅटो कट करण्यासाठी असा जर का चाकू तुम्ही वापरला ना खूप सोपं जाईल टोमॅटो कट करायला, कारण की त्याची स्किन सॉफ्ट असते. तर नेहमी असा दातांचा तुम्ही चाकू वापरलात तर तुम्हाला जाणवेल की किती सिंपल आहे स्मूथ व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्स कट करायला. आणि आता दुसरीकडे आपण आता कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर घेतलेली आहे. आता ही अशी आपण बारीक कट करून ठेवणार आहोत. ही पण साईडला फॉर गार्निशिंग. तर मसाल्यासाठी आपल्याला अशी मूठभर कोथिंबीर ठेवायची आहे. आता आपण हे सगळं जे मसाला आपण कट केला आहे, जो मोठा मोठा कट केला आहे, त्याला आपण असं वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये आणि एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे. तर कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर बस एवढे 4 इन्ग्रेडियंट्सचीच आपण ही पेस्ट बनवलेली आहे, हिरवा मसाला. तर आता आपण एका मोठ्या अशा वॉकमध्ये किंवा कढईमध्ये तेल घेणार आहोत. तर इथं मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे, साधारण 3 चम्मच मोठे. आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जे मॅरिनेटेड प्रॉन्स आहेत ना ते सोडायचे आहेत आणि छान तळून घ्यायचे आहेत. साधारण 3 ते 4 मिनटं फक्त तळायचं आहे. जास्त पण तळू नका, नाहीतर मग प्रॉन्स आहेत ते एकदम रबरसारखे होऊन जातात. छोट्या गॅसच्या फ्लेमवरती तुम्हाला 3 मिनटं खूप होतील असं फ्राय करून घ्यायला. आणि मग फ्राय करून झाल्यावरती आपण हे सगळे प्रॉन्स एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवणार आहोत आणि सेम वॉक आपण यूज करणार आहोत आपला मसाला तयार करायला. तर हे बघा असे प्रॉन्स शिजल्यानंतर आपल्याला दिसतात. थोडेसे व्हाईटिश आतमधलं जे आहे ना ते दिसावं लागतं आपल्याला आणि त्यांचा ट्रान्सलुसंटपणा कमी होतो आणि प्लस त्याची साईज थोडीशी छोटी होऊन जाते. सो दिस इंडिकेट्स आपले प्रॉन्स छान शिजलेले आहेत. तर आता आपण प्रॉन्स काढून घेतले आहे आणि सेम कढईमध्ये आपण आता 2 चम्मच सनफ्लावर कुकिंग ऑइल घेतलेलं आहे, जिरं, मोहरी आणि आता इथं थोडंसं तेजपत्ता आपण छोटा बारीक 2च टाकलेले आहेत. हलक्या लो फ्लेमवरती सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि आपण कांदा ठेवला होता ना बारीक साईडला कट करून, तो आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे. परतून झाल्यानंतर आपण जो हिरवा मसाला बनवलेला आहे त्याला आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि त्याचं एकदम एकत्र येस तोपर्यंत, म्हणजे त्यात पाणी असणार आहे याच्यामध्ये, कारण की आपण टोमॅटो पण यूज केला आहे मोठा. करेक्ट. तर आता तुम्हाला दिसेल साईडला जे तुम्हाला दिसतं आहे ना हे सगळं पाणी आहे.
तर कारण की आपण कांदा टोमॅटो भाजून नव्हतं घेतला आधी, त्याच्यामुळं पाणी दिसणार. तर ह्याला छोट्या गॅसवरती छानपैकी परतून घ्यायचं आहे, म्हणजे एकत्र मिश्रण येस तोपर्यंत. थोडंसं जेव्हा पाणी असेल तेव्हा तुम्ही सगळे पावडर मसाले ॲड करा. काश्मीरी लाल मिरची, कांदा लसूण मसाला, हे जे आहे हे ब्लॅक पेपर आहे, आणि आता मी ॲड करत आहे हे कोरिअंडर पावडर आणि म्हणजे धनिया पावडर, आणि हे गार्लिक म्हणजे लसणाची पेस्ट मी अशी बनवून ठेवते. पिवळी दिसते कारण की मी बनवून ठेवलेली असते. त्यात हळद आणि सरसोचं तेल आहे. ते आहे आल्याची पेस्ट, आणि हे आहे फिश मसाला. तर हे सगळे पावडर मसाले आणि आलं लसणाची पेस्ट टाकून आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे छानपैकी, आणि छोट्या गॅसवरती ह्याला शिजवायचं आहे जोपर्यंत तर सगळा मसाला एकत्र येत नाही आणि त्याचं तेल सुटत नाही. तर आता तुम्ही बघू शकता पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि तेलही दिसतंय थोडं थोडं साईडला. सो इट्स टाईम टू ॲड इन आवर प्रॉन्स. तर आपण हे प्रॉन्स तळून ठेवले आहेत बरोबर ना, तर तेच प्रॉन्स आपल्याला सेम मसाल्यामध्ये ॲड करायचे आहेत. आणि त्याचं तेल पण तुम्ही वापरा कारण की त्याला फ्लेवर आलेलं असतं, कारण की आपण त्याच्यामध्ये प्रॉन्स आधी फ्राय केलेले आहेत. हे बघा किती छान दिसतंय ना. तर आता असं वाटतंय की आत्ताच आपले प्रॉन्स खाऊन टेस्ट करावेत आपण. खूप यम्मी टेस्टी दिसतात. जस्ट लुक ॲट इट. इजंट इट लुकिंग यम्मी? पण ह्याला आता शिजवणं बाकी आहे. आपण फ्राय केलेलं आहे तर आपले अराउंड 50% प्रॉन्स कुक झालेले असतात, पण अजून शिजवायचं आहे. म्हणून आता मी 1 कप पाणी ॲड केलेलं आहे, आणि आता हे आमसूल अजून ॲड करतो आहे आपण. साधारण हे 4 कड्या आहेत त्याच्या, आणि आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. तर आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण आता ग्रेव्ही करण्यासाठी पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे, म्हणून थोडंसं टेस्ट कमी असणार मिठाची. तर आपल्याला टेस्ट करा आणि तुमच्या चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाका, आणि थोडंसं अजून फ्लेवर ॲड करण्यासाठी लिंबाचा ज्यूस ॲड करते मी. आणि डिश खूप छान आपली ऑलरेडी होणारच आहे, पण अजून आपल्याला अपीलिंग बनवण्यासाठी मी इथे फूड कलर ॲड केलेला आहे. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं, आणि आता आपण लिड लावून त्याला साधारण 3 ते 4 मिनटं फक्त कुक करायचं आहे, ते पण लो टू मीडियम फ्लेमवरती. तर हे बघा आपले प्रॉन्स रेडी आहेत. खूप छान दिसायला आणि खायलाही खूप छान झाले होते. व्हेरी टेस्टी. गार्निशिंगसाठीचं आहे की ह्याच्यावरती तुम्ही कोथिंबीर बारीक कापून जी ठेवली होती आपण, ती आपण ॲड करणार आहोत. आणि लुक ॲट दिस डिश. खूप सोपी आहे आणि खूप छान झाली होती. तर आम्ही हे बनवलेलं होतं राईसच्या भाकऱ्या, म्हणजे तांदळाच्या ज्या भाकऱ्या होत्या ना, ते मी बनवले होते प्रॉन्ससोबत. तर खूप छान झाली होती. पण ती जी रेसिपी आहे आपली तांदळाच्या भाकरीची, ही मी तुम्हाला नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओमध्ये दाखवेन. जेव्हा तुम्ही कुठलाही पदार्थ बनवाल ना फिशचा, तर ट्राय टू मेक तांदळाची भाकरी विथ इट. खूप छान लागते आणि एकदम ऑथेंटिक टेस्ट वाटते. येस, डेफिनेटली तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता, पण तांदळाच्या भाकरीसोबत कुठलाही फिश आयटम किंवा नॉनव्हेज आयटम खूप यम्मी लागतो. सो वेट फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. आणि आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. जर का रेसिपी आणि लाईफ माझा जो चॅनल आहे ह्याला सबस्क्राईब नाही केलं आहे तर डू सबस्क्राईब, आणि त्याच्या साईडला एक बेल आयकन असतं ते पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करते तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओज मिस करणार नाहीत. तर लाईक पण करा आणि डू शेअर विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. तर मी तुम्हाला लवकरच भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आपला व्हिडिओ असणार आहे तांदळाच्या भाकरीचे रेसिपीचा. खूप छान टेस्टी आहे आणि ही रेसिपी खूप छान झाली होती, आणि विथ भाकरी डेफिनेटली यमी. सो सी यू ऑल इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक गुड केअर फ्रेंड्स. बाय.